तर नमस्कार गाईज, कसे आहात सगळे? सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे साईराज सोटेकर। तर आता तुम्ही हा बघताय ब्लॉग। तर हा ब्लॉग आहे आपल्या गावचा वेळास इथला। तर आता इथे आपण आलेलो आहोत वेळासला, आणि वेळासला या ठिकाणी आहे कासव महोत्सव सुरू होता। तर हा कासव महोत्सव ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, त्याचबरोबर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या दरम्यान हा महोत्सव सुरू असतो। त्या ठिकाणी बरेचसे मोठे मोठे कासव या वेळास इथल्या बीचवर येतात आणि तिथे अंडी देतात। तर त्यापैकी काही अंडी आहेत ती आपल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी टिपून ती एका योग्य ठिकाणी आणली आणि त्यांना सेफ ठेवलं। तर आता आपण बघूयात की या ठिकाणी किती कासवाची पिल्लं ही बाहेर येतात। आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इथे बघतोय आपण एक पिल्लू हे बाहेर आलेले आहे। तर गाईज इथे जी कासव येतात हे रात्री किंवा पहाटे अंडी देतात आणि त्यानंतर इथे पूर्ण सेफ्टी आहे। वन विभागाचे सर्व अधिकारी असतात आणि ते येऊन पहाटेच्या दरम्यान सर्व बीच हा चेक करतात। त्यानंतर त्यांना जिथे कासवाच्या पायाचे निशाण दिसतात त्या ठिकाणी बरोबर ते जिथे कासवाने अंडे दिलेले असतात ते बरोबर त्यांना माहिती पडतं, शोधतात आणि दर दिवसाला हे कासव कधी 200, 300, 100, 50, कधी 10 अशा प्रकारचे अंडी आहेत ती देतात। आणि त्याचबरोबर हे वन विभागाचे अधिकारी त्या तारखेनुसार तिथे ही अंडी असतात ती व्यवस्थित सेफ या वाळूमध्ये ठेवतात। आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला बऱ्याचशा अशा टोपल्या उघडून दाखवल्या, पण त्यापैकी आजच्या दिवशी आम्हाला हे एक पिल्लू बाहेर मिळालं। आणि खरं तर एवढ्या वर्षांमध्ये कधीच मी गावी येऊन या कासव महोत्सवाला आलो नव्हतो, पण श्रावीची इच्छा होती आणि तिने आपल्या गावाबद्दल ऐकलं होतं की वेळासला कासव महोत्सव होतो आणि ते कासवाची पिल्लं ही समुद्रात सोडली जातात। तर मग ती जी इच्छा होती ती मी नक्कीच पूर्ण करण्यासाठी तिला या बीचवर घेऊन आलो। सकाळी आम्ही इथे 6:30 वाजता आलो होतो आणि 7 वाजता बरोबर इथे जी कासव आहेत ती चेक केली जातात आणि त्यानंतर त्यांना ह्या पहाटेच्या सुमारास समुद्रात सोडलं जातं। आपण बघतोय की हे कासवाचं पिल्लू आहे ते केवढ्या लांब अंतरापासून ते आता या पाण्यापर्यंत जाणार आहे। कासवाच्या पिल्लांना आपण बघू शकतो, त्यांचे फोटो व्हिडिओ काढू शकतो, पण त्यांना हात लावू शकत नाही किंवा मोबाईलची फ्लॅशलाईट ऑन करू शकत नाही। याच्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो। आणि हे वेळास गाव आहे, हे आपल्या गावापासून 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आणि जर तुम्हाला या वेळास गावी यायचं असेल हा कासव महोत्सव पाहायला तर नक्कीच मला संपर्क करा। आमच्या गावी पर्यटकांची राहण्याची, जेवणाची वगैरे सोय केली जाते, त्याच्याबद्दल तुम्हाला योग्य ती माहिती देखील दिली जाईल। इथे बघताय किती पर्यटक आलेले आहेत आणि दररोज इथे पर्यटक जास्त संख्येने हा कासव महोत्सव पाहायला येतात। आणि या लाटांमध्ये हे कासवाचं पिल्लू सोडल्यानंतर पाण्यात जाऊ दिलं जात नाही, त्याच्यावर पूर्णपणे बंदी आहे। आणि या ठिकाणी समोर बघाल तर हरिहरेश्वर आहे, श्रीवर्धन आहे आणि जिथे आम्ही बाहेर फिशिंगसाठी जातो तर नक्कीच तुम्ही आमच्या गावी या आणि जी सर्व पर्यटन स्थळं आहेत ती तुम्हाला पाहायला मिळतील। आमच्या गावी येण्यासाठी मुंबई वेळास गाड्या आहेत ज्या तुम्ही सर्च करू शकता। त्याचबरोबर ज्या कासवाने ही पिल्लं इथे दिलेली आहेत ते कासव गुजरातवरून आपल्या रत्नागिरीत वेळास या बीचवर आल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती। आणि व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला पाहायला मिळेल ती जी कासव होती तिच्या पायाचे निशाण वगैरे तुम्हाला बघायला मिळतील। तर या पाण्यामध्ये हे कासवाचं पिल्लू गेलेलं आहे आणि बरेचसे त्यांनी प्रयत्न केले, ते पाण्यात जात होतं आणि पुन्हा या लाटांमुळे ते बाहेर येत होतं। तर हे बघण्यासारखं दृश्य होतं आणि खरंच श्रावीला हे बघून खूप आनंद झाला। तिची खूप इच्छा होती की कासव महोत्सव पाहायचा आहे आणि फायनल तिची इच्छा ती पूर्ण झाली। तर काहीच आपल्या गावी अजून भरपूर पर्यटक स्थळ आहे जे तुम्ही बघू शकता। श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगार, पानकोट किल्ला आहे, गावदेवी कांबादेवीचं मंदिर आहे
ते देखील बघण्यासारखं मंदिर आहे आणि संपूर्ण आमचं गाव देखील बघण्यासारखं आहे. तर नक्की तुम्ही आमच्या गावी येऊन तो संपूर्ण या गावाचा आणि पर्यटन स्थळांचा आनंद घ्या. खरंच कोकण म्हणजे पृथ्वी तलावरचा स्वर्ग आहे. खरंच गावाकडे बघून असं वाटतं ना की गेल्या जन्माची पुण्याई असेल, म्हणून या जन्मामध्ये कोकणात जन्माला आलो आणि खरंच मला अभिमान आहे मी कोकणी असल्याचा. तर गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा. अजून गावच्या कोणत्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा. आणि जे कोणी चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलेले त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि अजून अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. जय शिवराय, जय महाराष्ट्र.